चंचलनं भाषण केलं, इथं इंग्रजीमध्ये बोलली, बाकी मुलांना बोलले. हेच करायचंय पुढे लाईफ मध्ये पण. असं तुम्हाला पण पुढे वक्ता बनायचंय, कधी नेता बनायचंय, कधी लीडर बनायचंय, कधी सैनिक बनायचंय. आणि सगळ्यांनी मिळून एक दिवस देशासाठी प्राण द्यायची वेळ आली तर प्राण पण द्यायचा आहे. एवढंच तुम्हाला करायचंय. हे विद्यार्थ्यांसाठी सांगायचं म्हणजे माझं की मन भरून आलेलं आहे की लहानपणापासून जे आम्ही बघत आलो होतो ते आम्हाला इथं परत पुन्हा एकदा बघायला मिळायला लागले. संस्थेच्या वतीनं, संस्थेचं पण त्याबद्दल आम्ही पालकाच्या वतीनं संपूर्ण त्यांचा आभार मानतो. आणि हे जे बसलेले सगळे जे आमचे हिरे आहेत यांना आम्ही घरामध्ये आमचे हिरे समजतो, आमचं भविष्य आहे. आणि हेच भविष्य आम्ही इथं शिक्षक लोकांच्या ताब्यांमध्ये दिलेलं आहे. तर या शिक्षक लोकांच्या ताब्यामध्ये दिलंय किंवा यांना घडवा, यांना घडले पाहिजे हे मुलं आमचे. माझं ह्या घडण्यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये जे काही जोहरी पण आम्हाला दिसतंय, खरंच आम्हाला त्याबद्दल आम्ही तुमच्यामध्ये कसे आभार मानावे, कसे धन्यता तुमची व्यक्त करावी, याबद्दल आम्हाला थोडंसं जरा म्हणजे मन भरून येतं त्याबद्दल की खरंच आमच्या मुलांना कुठेतरी न्याय मिळतोय म्हणून. एक छोटीशी गोष्ट तुमच्या परवानगीनं सांगतो की एक छोटीशी गोष्ट हिऱ्यावरून सांगतो की जगामध्ये सगळ्यात मोठा एक हिरा सापडला होता नेदरलँडमध्ये, सॉरी दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि त्या हिऱ्याला घडवायचं होतं. मग ते घडवण्यासाठी त्या हिऱ्याला नेण्यात आलं नेदरलँडला. नेदरलँडमध्ये जगाचा सर्वात मोठा ज्वेलरी जोसेफ ॲचर यानं 6 महिने त्या हिऱ्याचा अभ्यास केला होता की ह्या हिऱ्याला मी कसा घडवू म्हणून. आणि शेवटी त्याला घडवायची वेळ आली, त्यानं ते साचा ठेवला. त्याला किती ताकद लावायची, किती जोरात मारायचंय आणि कसा आकार घडवायचा यासाठी त्यानं बरोबर तेवढा हातोडा मारला होता. जर तो जर चुकला असता तर त्याची किंमत 0 झाली असती. तो चुकला जर नाही तर त्याची आज किंमत, त्याचे 2 हिरे तयार झाले. एक हिरा इंग्लंडच्या राजाच्या राजदंडमध्ये आहे आणि त्याच्या एक तोफामध्ये आहे. त्याला ते 2 मान मिळाले तसे. आणि जर तो जर त्याचा जर अभ्यास चुकला असता तर त्याची किंमत कमी झाली असती, त्याला ते स्थान मिळालं नसतं. तसे हे आमचे हिरे आहेत, यांना मानाचं स्थान मिळावं. आणि या संपूर्ण जे काही जोहरी आहेत ह्या जोहऱ्यांसाठी माझा तहे दिल से मुजरा आहे, सलाम आहे. ते खरंच तुम्ही घडवता, यांना चांगलं वाटलं आम्हाला. हे काही पैशासाठी जे काही घडवलं यांनी, जे चित्र उभं केलं आमच्या देशाचं, खूपच आम्हाला अभिमानास्पद वाटलं. पुन्हा एकदा मी माझ्या संपूर्ण पालक वर्गाच्या वतीनं तुमचा आभार मानतो, संस्थेचं आणि शिक्षक वृंदांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो.